So let us see what we mean by fermentation. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो किण्वन प्रक्रिया मराठी किंवा त्याला आंबवणे असं म्हणतो. यस, what do you mean by fermentation? माझ्यासोबत म्हणा the chemical process of conversion of the chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound. The process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called fermentation. त्यालाच आपण किण्वन आंबवणे. आपल्या घरामध्ये फर्मेंटेशन करण्याचे एक्झाम्पल्स कोणते? सिंपल, लोणचं घालणे, पिकल, आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं. त्याच्यात कोणती प्रोसिजर वापरली जात असते? फर्मेंटेशन. कळलं? आणि आपल्या घरामध्ये आपण आपल्या इडली करते, इडली. मग इडली करत असताना तुम्ही बघता ना की त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसिजर होते. किंवा आपण बऱ्याच वेळेस इडल्या फुगवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये त्याला तुम्ही आपल्या साध्या भाषेमध्ये खायचं सोडा ते टाकतो. काय होतं मग इडली करताना मग ही जी प्रोसेस आहे फर्मेंटेशनची, while using this process heat is generated in this process. Because of generating of heat, carbon dioxide and some gases released. Carbon dioxide and some gases release होताना ते जे इडलीचं बॅटर असतं किंवा तुमचा जो डो असतो कशाचा ब्रेडचा, तो काय होतो कार्बन डायऑक्साइड रिलीज करताना फुगतो असा. आणि मग तो आपल्याला ब्रेड पण फुगलेला असतो, इडली पण तुमची फुगलेली असते. बिकॉज ऑफ त्याच्यामधून जेव्हा कार्बन डायऑक्साइड बाहेर निघून गेलेला असतो. आणि हीच प्रोसेस फर्मेंटेशनची आपण ब्रेड मध्ये, याच्यामध्ये लोणच्यामध्ये वापरतो, इडलीमध्ये वापरतो. आणि याच्यामुळे महत्त्वाचा फायदा काय होतो मग? बिकॉज ऑफ दिस प्रोसेस व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल इन्क्रीजेस. जसं आता तुम्हाला सांगितलं इडलीचं बॅटर कसं असतं पातळ, त्याच्यानंतर त्याला हे केल्याच्या नंतर काय होतं ते व्हॉल्यूम त्याचं वाढतं. ब्रेडचा डो छोटा असतो, कमी असतो, पण त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे ब्रेड खायला मोठा दिसतो. ठीक आहे. मग आता हे आपण पाहिलेले उदाहरणार्थ अनेक उदाहरण आहेत आता बाय युजिंग दिस प्रोसिजर. जसं की मिल्क पासून एव्हाड बनवणं. दुधामध्ये काय टाकलं जातं? लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया टाकले, युजफुल बॅक्टेरिया टाकले जातात. ते दुधाचं फर्मेंटेशन करतात आणि दुधाचं काय होतं? दही होतं. फॉर एक्झाम्पल तुमचं वेगवेगळे ग्रेन्स, फूड ग्रेन्स, फ्रुट्स यांच्यामध्ये पण फर्मेंटेशन करून त्याच्यापासून अल्कोहोल निर्मिती केली जाते. येस. दुसरं आणखी उदाहरण जसं की सायट्रिक ऍसिड बनवणं, ऍसिडिक ऍसिड बनवणं, त्याच्यातून काही विटॅमिन्स, काही अँटीबायोटिक्स बनवणं. ही प्रोसेस वापरून आपल्याला फर्मेंटेशन करता येतं. सिंपल. येस. अँड डीलिंग विथ द अँटीबायोटिक्स. येस. व्हॉट डू मीन बाय अँटीबायोटिक्स? The medicines of the drug which destroy the pathogens and retarded the growth of the pathogens are called as antibiotics. म्हणजे काय? असे मेडिसिन्स, असे औषधी, असे ड्रग जे काय करतात? पॅथोजेन्स. व्हॉट डू मीन बाय पॅथोजेन्स? रोग निर्माण करणारे जंतू, रोगजंतू. ते पॅथोजेन्सची ग्रोथ रिटार्ड करणं, थांबवणं, त्याची ग्रोथ जास्त न होऊ देणं आणि ग्रोथ रिटार्ड करून त्या पॅथोजेन्सला काय करतात? डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. खतम, संपला विषय. त्याला म्हणतो आपण अँटीबायोटिक्स. आता जुन्या काळामध्ये वापरले जाणारे अँटीबायोटिक्स पेनिसिलिन, त्याच्यानंतर तुमचं अँपेसिलिन. आता ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्स वापरले जातात अझिथ्रोमायसिन, अमॉक्सिसिलिन, इरिथ्रोमायसिन नावाचे अँटीबायोटिक्स. आणि मुद्दा असा आहे की हे अँटीबायोटिक तयार करण्यासाठी स्पेसिफिक टाइप्स ऑफ मायक्रोब्स वापरतात. मायक्रोबचा उपयोग करूनच अँटीबायोटिक्स तयार करतात. वॅक्सिनचं पण तेच आहे, कोरोना वॅक्सिन वगैरे आपण जे पाहिले. आणि एक गोष्ट आहे की अँटीबायोटिक्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाही. आणि प्रिस्क्रिप्शनवर जेवढे अँटीबायोटिक्स रिटन दिले, लिहून दिले, तेवढेचा डोस पूर्ण करायचा. आणि या अँटीबायोटिक्सचा फायदा असा झाला, जुन्या काळामध्ये काही इनक्युरेबल डिसीजेस होते, ते क्युअर होत नव्हते. उदाहरणार्थ
टीबी अनेक माणसांची डेथ व्हायची, परंतु आता टीबी असेल, तुमचा टायफॉइड असेल, कॉलेरा असेल, या सगळ्या गोष्टी आता अँटीबायोटिक्स वापरल्यामुळे क्लिअर होत आहेत, राहत आहेत. ओके, गॉट इट? ओके.